तर पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती. इथं तर माऊली म्हणते हा 12वा आहे म्हणल्यावर प्राधान्यानं भक्तीचा संबंध आहे, योगाचा संबंध आहे, ज्ञानाचा संबंध आहे, आणि थोडाफार सांगायचं झालं तर वैराग्याचाही संबंध आहे. आणि अशी अध्याय संगती सांगितलं असलं तर तात्याने मला ताकीद दिली आहे. आणि आधीच माझ्या म्हणजे बोलण्याला शेंडा नाही आणि बुडका नाही, म्हणजे ज्याला शेंडा नाही बुडका नाही ते बोलणं स्वरूपाचं कुठलं आहे असं कसं म्हणता, म्हणजे अजिबात नाही स्वरूपाचं. ते बोलणं आहे ते संसाराचं आहे, ज्याला शेंडा नाही बुडका नाही. आता हे त्याला ते बोलणं स्वरूपाचं नाही आहे. स्वरूपाचं बोलणं मुक्याने घेतले मौन जायचे. मुक्यानं साखर खावावी आणि ज्याला साखर मिळाली नाही त्यानं त्याला विचारावं साखर कशी लागते. गोड लागली आता काय सांगता येत नाही. साखर कुठंही कुठल्याही देशात कुठल्याही व्यक्तीनं म्हणजे अंधारात किंवा उजेडात दोन्ही प्रकारानं जरी खाली तर साखर कशी लागती ती खाणाऱ्यालाच माहिती. हे स्वरूपाचं बोलणं आहे. आणि ते बोलणं इथं अजिबात नाही. तर इथं बोलणं आहे म्हणजे ज्याला शेंडा नाही ज्याला बुडका नाही ते अशा ठिकाणी मग हे बोलण्याची गरज काय आहे, यात बोलण्याची गरज आहे. काय माऊली म्हणते इथंपर्यंत जर 12वा अध्याय संपत आला आहे, आता संपला आहे, तर पहिल्यापासून देवाची स्थापना करून स्वसंवेद्या हे लक्षण करून असा कुणी सांगितलं आहे तर वेदानं सांगितलेला त्याची परंपरा मच्छ कच्छ वराव वामन नरसिंह सगळे आहेत इथंपर्यंत आतापर्यंत बरं का तुमच्या वारीपर्यंत आता हे सगळं त्या देवाचं ऐश्वर आहे. मग पहिला असेल दुसरा असेल तिसरा असेल कर्माचा संबंध असेल चौथा असेल उपासनेचा किंवा स्वरूपाचा पाचवा असेल त्यागाचं आणि संन्यासाचं लक्षण. 6वा असेल तो कुणाला प्राप्त होतो त्यांनी तो योगी असेल. 7वा असेल तर प्रकृती पुरुषाचा संबंध असेल. 8वा असेल तर त्यात म्हणजे देव कोणचं अध्यात्म कोणचं प्रकृतीला काय धर्म जोडल्यात देवाला काय धर्म जोडल्यात. 9वा असेल तर त्या देवाला जर निर्धर्म आहे आणि कुठल्याही प्रकारचा धर्म नाही तर त्या देवाच्या भक्तिभावाचा पण तो सुद्धा दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती म्हणजे नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावाव्या विहाला मग मी वाया गर्व का करू. असं जर म्हणजे वेद जर नवमीचा अभिप्राय सांगायला भीतो तर माऊली म्हणते मी तरी काय वारी. म्हणून अर्थ बोलाची वाट पाहे येत अभिप्राय तो अभिप्रायात भी आणि भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. तुमच्या बुद्धीला भावभक्तीचं लक्षण म्हणजे हे 9व्याचं दर्शन बरं का. आणि फार मोठा आहे तो. आणि तदनंतर इथं जर तू असा आहेस तर मग तुला व्यवहारात कसा बघायचा. मग इथं आहे तिथं आहे 7-5 ना प्रधान ह्या विभूती सांगितल्या 75 विभूती सांगितल्या. मग त्यात म्हणजे इतकं सांगून आता ह्यो नंतर 11वा तू जसं सांगितलंस तसं मला तुला बघायचं आहे. म्हणजे तो 11वा आणि त्यात ना आणि तू मला भयावह येतो एक वृषे एकेच तुळे आता दीर्घ वक्रे वर्तुळे हे सगळं जर सौम्य भयानक मध्ये हे काय आहे तुझी इतकी रूपं मला पेलत नाहीत आणि मला तू माझ्या भक्तीला लिंग का प्रतिमा देते. आता आपलं कसं आहे दर्शन घ्यायचं पूजायचं असं हे भक्तीचं आहे लक्षण. आता भक्तीच्या आधीसुद्धा भक्ती कशाला म्हणावी आणि योग कशाला म्हणावं. योगाच्या जर संबंधानं जर आपण म्हणजे सेवा करायला लागलो इथं सांगितलं आहे योग
इथं सांगितलं आहे हठयोगसुद्धा, इथं सांगितलं आहे ज्ञानयोग, आणि इथं सांगितलं आहे भक्तियोग, आणि इथं सांगितलं आहे वैराग्याचा सुद्धा, त्यागाचा सुद्धा संबंध, आणि तो सुद्धा योग आहे आपल्याला. आणि त्या भक्तीमध्ये आपल्या जीवनाला, सर्वसामान्य संसारिकाला आणि साधनेतल्या साधकालाही उचित अनुचित याचा विचार करून आपलं जीवन त्या भक्तीशी एकरूप करून घ्यायला सुद्धा हा 12वा उचित आहे. कुठं ना आणि कसं कुठंपर्यंत आलं आहे हे आस्तुगिरीच्या उपकंठी असं सुद्धा त्याचं लक्षण केलेलं आहे. रेगाला रविबिंबा पाटी रश्मी जैशी किरटी संचरती, म्हणजे परंपरा लागली त्याला, आणि त्या परंपरेतनं म्हणजे योगाचं सरासरी कठीण काम आहे. योगाचं सोपं आहे, काही पाठीमागं लक्षणं केली. योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीचे श्रेष्ठ आहे, पण कुणाला तिथंपर्यंत टिकून राहील त्याला. आम्हाला एखादं म्हणजे कडेला जाईत नाही महाराज. आता आणि खरंच बोलायचं तर तात्याने आधीच सांगितलं आहे आपल्याला, काय 7च्या पुढे जाशील नाही तर. आता एखाद्या वेळेला 7च्या पुढे एखादा सिद्धांत सांगताना दृष्टांत राहिला, नाहीतर दृष्टांत सांगताना सिद्धांत राहिला. सिद्धांत आणि दृष्टांत आमच्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये एक अपूर्वता अशी आहे. मी सांगून जातो आज तुम्हाला, म्हणून माझ्या प्रतिपादनाला शेंडा नाही बुडका नाही म्हटलं. मी आगंतुक एखाद्या वेळेला विषयांतर करून सुद्धा एखादी घटना सांगित असतो, एखादं सूत्र सांगित असतो, आणि ते गरजेचं आहे. आणि कोण गरजेचं नाही म्हणेल त्यानं माझ्यासमोर ते मांडावं, कारण इथं अनुवाद पाहिजे. इथं मुक्याबरोबर अनुवाद होऊ शकत नाही. मुका ऐकल परंतु अनुवाद त्याला साथ देणार नाही. आणि मग त्याला कळले कशावरून, तर त्याला त्या अनुवादाला म्हणजे साथ जर बरोबर मिळाली, होय नाहीचा संबंध आला, आणि आपल्याला संसार म्हणा, पारमार्थिक क्षेत्रामध्ये सेवा म्हणा, सेवा झाली का नाही किंवा होय, संसार अनुभवाला आला का नाही किंवा होय, अशा या 2 शब्दावरच आपलं म्हणजे भक्तीत असो वा ज्ञानात असो वा वैराग्यात असो किंवा एखाद्या योगी पुरुषाच्या सान्निध्यात योगात असो किंवा भोगी पुरुषाचा संबंध घेऊन संसारात असो, ह्याचं व्रतस्थ असो किंवा मुक्त असो, यातला होय नाहीचा संबंध. तुम्ही मुक्त आहे का, मग व्रतस्थ आहे? तुम्हाला मुक्त आहे म्हटलं तर व्रतस्थ नाही, दोन्ही आहे का एक आहे? आता हे सगळं तुम्हाला होय किंवा नाही याच्या पलीकडं काहीही नाही, आणि तुम्ही महाराज म्हणजे हे स्वीकारावं लागतं. आणि यातलं आगंतुक काहीतरी मी सांगतो म्हणलो, त्याचा संबंध असा येतो की एक होय म्हणावं. पुढे या महाराज, येत जावा, पुढं जागा आहे, आणि पाठीमागली कोण आली तर आणि बसू द्यात. आणि काय तुम्हाला असं मी सांगतोय आज, खरोखर हे सांगायला लागलो मी आता. त्यासाठी इथं माध्यम असं ठेवलं आहे, हे सुद्धा समाजाला श्रुत आणि दृष्ट व्हावं की संसारिक पारमार्थिक साधक सिद्ध म्हणजे साधनेचा संबंध असेल तिथं म्हणजे साधक दशेतनंच प्रतिपादन झालं पाहिजे. सिद्धाचा संबंध असेल तर तिथं अनुभव सिद्धच परमार्थ बोलला पाहिजे. आणि संसारिकाला म्हणजे हे कोण स्वरूपाचा संबंध जर सांगितलं तर म्हणजे संसारिकाला ते पेलत नसतं. मग संसार जमेला धरायचा का परमार्थ जमेला धरायचा? आज तुम्ही कोणचं जमेला धरणार? परमार्थ जमेला धरणार. संसार संसार म्हणजे परमार्थाला सोडून आहे का
संसार परमार्थाला सोडून आहे का परमार्थ संसाराला सोडून आहे? मी असं आज म्हणतो इथं की संसार म्हणजेच परमार्थ. तुम्ही परमार्थाला धरून जरी बोलला तरी आम्ही संसाराला धरून आज प्रवचन करणार. आता हे कसं जमायचं? संसाराची आता माऊली तरी असेल इथे याच्याबद्दल, एक पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे, त्या भेटीचे नाही पाडे संबंध व्हा. म्हणजे असं जरी असलं तरी एक भाववाद आहे, शून्यवाद आहे का अंकानं म्हणजे अनेकाचा संबंध आहे. कोणता आहे यातलं? एक देव आहे, एक जीव आहे, काय एक म्हणजे मुक्त दशा भोगणारा महात्मा आहे. कोणचा आहे? एक तारणारा आहे, एक मारणारा आहे आणि एक आश्रय घेऊन जीवन जगणारा आहे का नुसता एक तारणाराच आहे का एक मरणाराचा आहे का एक आश्रय घेऊन जीवन जगणारा आहे? म्हणजे हे सगळं युगपत आहे. या त्रिपुटीचा संबंध घेऊन व्यवहार करावा लागतो आहे. दृश्य असेल तर द्रष्टा आहे, द्रष्टा असेल तर दृश्य आहे म्हटल्यावर दर्शन आहे, आणि उपासक असेल तर उपास्य आहे आणि त्याची उपास्य आहे तर उपासना आहे, आणि प्रमेय असेल तर प्रमाता आहे, पाहणारा आहे, आणि त्याला प्रमाण नेत्रेंद्रिय आहे, पाहण्याचं साधन आहे. साधन काय आहे? बाजारात इसारत आहे का जिथं साधक असेल तिथं साध्य आहे. साधक आणि साध्य दोन ठिकाणी आहे का एके ठिकाणी आहे? जिथं साधक आहे तिथं साध्य आहे, जिथं प्रमाता आहे तिथं प्रमेय आहे, जिथं ज्ञान आहे तिथं ज्ञाता आहे, आणि जिथं भोग्य आहे तिथंच भोगता आहे. का भोग्य एकीकडं आणि भोगता एकीकडं. मग आता होय नाही कोणच्याला हाय म्हणायचं आणि कोणच्याला नाही म्हणायचं. आहे ते एक आहे का आहे ते इतकं दोन आहे. त्रिपुटी जिवंत आहे का त्रिपुटीचा अभाव आहे? त्रिपुटी जिवंत राहिली तर दृश्य द्रष्टा दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, भेद ध्याता ध्यान, भजन आणि भजक म्हणजे ही भक्तीतली ही त्रिपुटी आहे सगळी. या त्रिपुटीचा अभाव आहे. आणि म्हणजे कशाचा भाव आहे? मग कशाचा भाव आहे? त्रिपुटीचा अभाव आहे. ज्ञाता आहे का ज्ञान आहे का ज्ञेय आहे? काय सांगशील याच्याबद्दल? ह्याच्याबद्दल जोपर्यंत सांगता येत नाही तोपर्यंत हे प्रवचन खरं नाही आणि ही सेवा खरी नाही, आमची वारी खरी नाही. आमचा हे सगळा उहापो मग आमचं काय खरं आहे? आमचा संसारच खरा आहे. जोपर्यंत आम्ही त्रिपुटीत व्यवहार करतो तोपर्यंत आमचा संसार खरा आहे, आणि संसारानं आपल्याला दुःखी केलं आहे. आणि त्या संसारामध्ये सुखाची अपेक्षा ठेवून जर संसारिक असेल तर त्याच्यासाठी या परमार्थाचा ज्याला अनुभव आला आहे त्यानं इथं भक्तीच्या माध्यमातून ही पाठीमागली सगळी क्रिया झालेल्या आहे ज्यांची, त्याला अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपले हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. म्हणजे संसारिकाला भक्तीच्या मार्गानं पण का लगट वैराग्य होईल. लगेच वैराग्य जर प्राप्त झालं तर दुकानाला काय करायचं, घराला काय करायचं, समाजाला काय करायचं, बाजाराला काय करायचं, येण्या जाण्याचा व्यवहार. आणि एक मग ज्ञान झालं तर ज्ञान कुणाचं व्हावं? ज्ञान हे बाकीचं कसं आहे आत्तापर्यंत कसं आहे? कुणी कुणाला शरण जावं, शरण कशाबद्दल जावं, का जावं? मग व्यवहारी आपलं कसं आहे? आता आम्ही सगळीच कुठंतरी एके ठिकाणी जातो बघा, सगळं हे नेतृत्व आहे. त्या विहिरीच्या काठावर जर नदीच्या काठावर जर एखाद्या सरोवराच्या काठावर जर उभा राहिला तर हे मासंसुद्धा एकाच्या पाठीमागणं एक हे नेतृत्व आहे. आता एकाला शहाणं समजले, एकाला खूप पुढं जाईल त्याच्या पाठीमागणं हे धनगराची बकरीसुद्धा, हे समाजसुद्धा इथं जावा रे तिथं जाऊ नका रे,
हे घटातटाने हे सगळं संसारिकाचं म्हणजे कर्माचं उद्विग्नतेचं आणि मानसिकतेनं परिच्छिन्न झालेलं निकृष्ट दर्जाचं व्यक्ती. आणि यात उत्कृष्ट काय असं तर एक भगवंताचं नाम आहे बरं का. आणि एक त्या नामाचं संबंध कुणी कुणी करावं का करावं. म्हणजे आज एक पुढे जरा वाचलं आणि तिथे एक ओवी आली आणि त्या म्हणजे 12 वाटेनं म्हणजे दर्शन आहे. वास्तविक कसं 12 वाटा मनदा होत आहे. आता 12 वाटायचं लक्षण कसं केलंय तुम्ही जर आणि मी जर चिंतन केलं तर या संसारामध्ये संसार कशाला म्हटलंय तर जन्माला येणं आणि मरून जाणं, व्यवहार करून मरून जाणं. बघा संसारात काय काय पैसा पाहिजे, काय पाहिजे पैसा पाहिजे आणि काय पाहिजे घर पाहिजे आणि काय पाहिजे घरातले माणसं पाहिजेत आणि काय पाहिजे त्या माणसांची पुन्हा मदत पाहिजे आणि काय पाहिजे शेजारी चांगला पाहिजे आणि काय पाहिजे शेजाऱ्यांसुद्धा आपल्याला मानलं पाहिजे. म्हणजे निंदा नको तर स्तुती पाहिजे. हे सगळं पाहिजे. द्रव्य पाहिजे, साधनं पाहिजेत, बैल पाहिजे, काय पाहिजे बहीण पाहिजे. या सगळ्यांची मान्यता पाहिजे. याला मगाशी एक विषय झाला. काय झाला कुणी ऐकला तानाजी कुठचे आहेत काय झाला विषय. त्याला मान्यता केव्हा मिळते पगार भरपूर असला पुरत नाही. बहीण म्हणजे चांगली आता काय कसली बहीण आहे ती लाडकी बहीण आहे. लाडकी असली आणि रुसली तर प्रेमाचा संबंध तुटला. बायको आहे खरं भांडकुरी असली तर पैसा आहे पर पुरत नसला तर म्हणजे शरीर आहे पर रोगी असलं तर म्हणजे आरोग्य आहे पण कोण बसू देत नसलं तर हे सगळं बघा. म्हणजे ह्याला काय म्हणायचं जीवनात सगळ्या सुविधा आहेत पण शापित आहेत. शापित का होत्यात सांगा काय सांगशील. तुमचा व्यापार आहे ना पैसा पुरतोय का नाही पुरत. म्हणजे व्यापारमध्ये आणायचं आणि जा म्हणून सांगायचं. ते गौरीला माघारीने आणतात का नाही असं आहे ते. शिदुरीची थोडी उपसावर आणि माघारीनं आणायची आणि नेऊन घालवायची. पैसा द्यायचा आणि घ्यायचा मोजायचा हे सगळं. पर असं काय होतं ह्याचा विचार जीवनामध्ये नसेल तर संसार कसा चाललाय मोजमापान चाललाय हिशोबान चाललाय. आणि याला मन दे जर चालू द्यायचं का नाही द्यायचं हे भरोसच लांबडा आहे. तात्या कुठचं आहेत आणि या धाऱ्या वेळेत हे सांगायचं कसं. ज्ञानेश्वरी आई माझ्या तरी बाला हे असं सुटणार नाही. माझ्यापुरतं तरी मला अशा अट्टी घालू नका. मी शक्यतो बाजूला होतो त्यातनं 7 वाजले की बोट कोणतरी वर करा. कारण मी एकदा जर बसलो तर माझं पाय दुखत नाही, माझी वाणी बंद पडत नाही, मला बघावं लागत नाही. बोलून सांगून विचार करून तिथनं आलो आहे असं मात्र नाही, अजिबात नाही. बरं इथं बसलो आहे माझा पुरवठादार मगाच्या गाडीसारखं. कोण दुकानदार आहेत का इथं आहेत काय कुठचं आहेत दुकानदार नाहीत कुठे गेलेत काय ते तिकडे गेले. बाजार माझाच आहे तो. मला तो 2-3दा सरवड्यात आलं तिथं ते बाजार. हे बघा ह्याला घर म्हणायचं, ह्याला मगाच्यानं सांगत्याला हे शापितच जीवन म्हणायचं. हे अकल उकल करायला होतं, व्यवहार करायला होतं हो ना. किती माणसं येतात. त्या बाईला जर घरात पीस नसलं तर भांडण काढते. इथं हे आनांचं दुकान आहे म्हणून बरं आहे. त्यांच्या घराला आलं की जाताना काहीतरी तिकडं घेऊन जाता येतं. आणि आगंतुक कोण नाही कोणतरी म्हणजे येतं. मग कुणाचं कसं आणि बाया माणसासनी भयानक
काय भयानक म्हणजे तो नाद आहे कोणचा? काय जेवढी काय आहे आपली काय काय म्हणतात त्याला? हां गरज कुठली? गरज काय बाईलाच कुठे? आम्हाला नाही गरज नाही. काय इच्छा बी नाही महाराज. काय एक ते उपलाने मला सांगून गेले आणि त्यांनी गोष्ट सांगितली. तर ती गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात. मला त्याने अशी गोष्ट सांगितली, खरोखर अनुवाद असा भांडण असावं, कारण अनुवादाला मन मोकळं असावं. ते म्हणले एकदा तुमचं आमचं काय महाराज, मोठ्या देवांचं असं ठरलं की घरात काय वेळ जाईना, मग जाऊया की चला अमक्याला भेटायला. म्हणून महादेवाला पार्वती मातेनं विष्णूला आणि तिकडं त्यांच्या परिवाराला भेटायची टूम काढली. विष्णूला भेटाय कोण निघाले? महादेव निघाले. चला ही जोडी उठली तिकडं निघाली. हे बघा घरला कोणाच्या निघाला तर तुम्ही? मोठ्यांच्या. जायला पाहिजे कसं? ही जी संभावितपणाची भूमिका आहे ही बाई माणसाकडे जास्त आहे. आत पोकाळ असं ना तिकडं सगळं खरं दिसाय पाहिजे सगळं भरीव. ते खरं म्हणा नाही तर खोटं म्हणा. आमच्या महाराज लोकांचं बी तसंच आहे. आमचं तरी काय तसंच आहे. असं असू नये असं देवादिकांचं आचारातनं दर्शन. आणि काय तो उठला निघाला. हा दिगंबर कोण? महादेव. ज्याला ज्याचं नाव महादेव. आपल्या मनाला सुद्धा म्हणजे महाशब्द लागला आहे. मन हे एक सामान्य नाव आहे आणि मना म्हणजे त्यांना महाशब्द लागला. महान मना असं महादेव ह्या शब्दाचा संबंध तिथं आला आहे. असं दे तो एक शंकराचार्याचा तुकडा आहे. आणि मग तिथं काही विस्मरण होतं ते झालं असं. परत महाशब्द तिथं लागला आहे. मन वेगळं आणि महामन वेगळं बरं का. ज्याला हाव आहे ते महामन आहे आणि ज्याची हाव संपली आहे ते मन आहे. मन परमार्थाला चालतं. आता इथं सुद्धा 12व्यात मी वाचून जातो. मन बुद्धी साचेशी माझी या स्वरूपी अर्पेशी तरी मातेची पावसे ही माझी भगवंत शपथच देतो. 8व्या श्लोकावर म्हणजे हे शेवटला मन बुद्धीचं लेगाड सांगितलेलं आहे. काय द्यावं देवाला हे सुद्धा इथं कळून घेण्यासारखं आहे. आता मी काय सांगतोय ही गोष्ट सांगतोय तुम्हाला. आणि पार्वती माते काय म्हटली, ह्या संभावितपणाला ती जरा लाजली. लाज कोणी लाजेचं रक्षण कोणी का? ही रखवाली कोणी करायची? हो या प्रकृतीन बरं का सगळी लाज हे विकार आहे. आणि हे त्या बाईकडे जबाबदारी आहे. बाबाकडे ह्यातली काय? ती काय म्हणली, अहो तुम्ही कुणाच्या घराला चाललाय? चला म्हणता उठला झाली तुमची तयारी. पण जरा काय त्यांचं कसं जीवन आहे तसं आपलं थोडंफार पाहिजे का नको? ती लक्ष्मी आहे, तो विष्णू आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबरीच आहे. आम्ही जर असंच जर उठून गेलो तर मग काय करू म्हणतीस? दोघांचा विचार. जरा काहीतरी लंगोटी तरी घाला. त्यानं काय होतं केलं, गळ्यातला साप होता तो खाली गुदपळला आणि निघाला. चल म्हणले झाली तयारी. काय अवघड आहे? काय अवघड आहे सांगा. आता कोण आहेत ते? देव आहेत. आता साप कुणाचं हे मध्ये हां होय ना. हे मोठं कथानक आहे. आत्माचं कथानकात जायला पाहिजे. समुद्रमंथन कसं झालं, विष कसं निघालं, ते हालाल बाहेर ठेवलं तर काय होईल, बाकीचं कोणते घी ना. मग जरा त्यागाची भूमिका कुणाकडं आहे? म्हणजे ह्या महादेवाकडं आहे. तो पुढं झाला, त्यानं ते प्याला आणि त्याचा कंठामध्ये दाहकता निर्माण झाली
आता शॉर्टकट बरं काय सगळं. आणि मग मध्ये आता त्याचं तो कंठ, ते साप का धारण केला, कुठं केला, गळ्याचा, ते उष्णतेचा, त्या विषाचा मारा सोसणा. आणि सगळ्यात विषारी कोण असेल ते थंडगार असते बरं का. आणि जेवढी थंडगार माणसं आहेत तेवढी विषारी आहेत. ती जर डसली तर त्याचं जीवनच काढून घेतील. म्हणजे का तर असा आता तिचं लक्षण केलं आहे हो ना. कंठाचा दहा झाला. मग एक गंगा माता ती डोक्यावर धारण केले, हरे चंद्रमा होय ना. मग आता त्याचं लक्षण असं करून तो गळ्यातला साप इथं गुटपळला आणि झाले म्हणले तयारी. हे जोडपं तिकडं त्या जोडप्याला भेटायला गेल्यानंतर त्यांचं वाहन काय, गरुड. आणि ह्यांच्या कमरेला काय, केवढी बी तुम्ही संभावितपणा म्हणजे घरची आबरू राखायची ठरवा, तिकडं ते गरुड जे आलं, सापाचं आणि गरुडाचं कसं आहे, भलतं कुणी कुणाला बघायचं नाही. ते आता म्हणजे तिथं थांबायला का वर होते तिथं गळ्यात जाईल. सर्प गरुडाला पाहिल्यानंतर गरुडानं कसं बघितलं असेल त्याच्याकडं, कसं बघत्या. म्हणजे आता ते मुंगसाचं आणि ह्याचं पेपरला आलं आहे बघा, ते आजच्या का कालच्या पेपरला आहे कुठंतरी. 3 मुंगूस एका सापावर हल्ला करत्याला, ते सापसुद्धा त्याच्यावर प्रतिहल्ला करत्याला आपल्या जीवनासाठी तो एक शेअर केला आहे त्याने, तो देखावा असो. पण हे बघितल्याबरोबर हे वर चढलं आणि व्हायचं तेच झालं. तो दिगंबर तसा दिगंबर. हे कोण काय करून नेसून नेसतंय. मग आता जे काही नेसलं ते शापित आहे का आशीर्वादाचं आहे. जर देवादिकांचं जीवन शापित आहे तर तुमचं आमचं, मग एकूण जर आता पैसा म्हणा शापित असू नये पण काय, घर म्हणा शापित असू नये, शेजार म्हणा शापित असू नये, म्हणजे दर्शन म्हणा एकमेकाचं शापित असू नये, एखादी दिलेली वस्तू शापित असू नये. द्यावी तर आपल्याला लागती तशी दुसऱ्याला, पाया पडावं तर आपल्याला लागते असं दुसऱ्याला. आणि दुसऱ्याचं कलुषित मन शाप कसा लागतो महाराज. तानाजी कसं सांगितलं मग अशी, शाप मिळतो देता येतो का शाप लागत असतो. एका वचनात महाराज तुम्ही सांगा कसा लागतो, का लागतो, कसा लागत असतो. आपल्याला काही शापमुक्त जीवन जगायचं आहे. एक वचन झालं तेवढं सगळ्यांच्यासाठी भास आहे. आणि हे तर खरं आहे वरमयातलं पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन या आपले हाती, रिगाला भक्तिपंथी जगात येतो. म्हणजे ज्ञानोबा तुकोबांनी काय केलं, अखंड विश्वाला शापमुक्त केलं बरं. म्हणजे शापमुक्त होईत नसेल तर वारीला फल नाही, ज्ञानाचं फल आपल्याला भोगता येत नाही, वैराग्य आपल्याकडं टिकून राहत नाही. आणि भक्ती आमची विक्षेपण आहे. म्हणजे स्वरूपाचं दर्शन आपल्याला झालं नाही आपलं. तिथं अंतकरण, आता इथं काय सांगितलं मी की मनबुद्धी साचेशी, म्हणजे खऱ्या अर्थानं आपली देवाच्या चरणावर अर्पण केलेलीच नाही. आपली मनबुद्धीसुद्धा शापित आहे. शापित वस्तू कशी असते का, शाप काय विसरलं सा. तिथं दुकानदाराने ऐकलंय, दुकानदार गेले दुकानला, मग तुम्ही काय विसरला. शापित शाप कसा लागतो महाराज, शाप असा लागतो जे आपल्याला लागतं ते आपण दुसऱ्याला जर कलुषित अंतकरणानं दिलं त्याला कळत नाही, देणाऱ्याला घेणाऱ्याला असं त्याच्याकडनं घेतलं तरीसुद्धा तेवढ्याच अंतकरणानं आपण ते सोजवळ जर नाही घेतलं तर ती 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 वस्तू आपल्याला बाधित ठरते, शापित ठरते. मग पगार असू दे, काम असू दे, पगार कुणाला मिळतो, काम करील त्याला. कामात जर शाप निर्माण झाला, होय होय ना, काम असेल तसा दाम, म्हणजे कामाचा दाम, म्हणजे दाम केवढा आणि काम केवढं.
आता आमच्या संप्रदायात एक वचन आहे, ते म्हणूया आणि जाऊया. लाज वाटे मना तुमचा, आणि पुढं काय? हो, गोडी नाही, रस नाही, अनुभव नाही, गोडी नाही. का? जसं बोललंय तसं आचार नाही. जसं आणि बोललंय तसं आचार. जर इथं कसं म्हणावं, कशी म्हणतात, बोले तैसा आणि त्याची. हो, मग आपण बोलतो, कुणाशी बोलतो? कुणाशी बोलतो? आम्ही बोलतो मित्राशी बोलतो, पत्नीशी बोलतो, आईशी बोलतो, भावाशी बोलतो, का चुलत्याशी बोलतो, का बहिणीशी बोलतो, का शेजाऱ्याशी बोलतो, का मंत्र्याशी बोलतो, का कुठल्या तरी एखाद्या आमिषाबरोबर पैशाशी बोलतो. आम्ही कोणाबरोबर बोलतो? पैशाशी बोललो तर धन हे कुबेराची. बहिणीशी बोललं तर बहीण, त्याच्यामध्ये आमच्यामध्ये आहे ते. भावाशी बोललं तर आमच्यामध्ये आहे ते. शेजाऱ्याशी बोललं तर आमच्यामध्ये जे भांडवल कोणचं कमी आहे त्यांच्यात. गुरुजी, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक? केवढासा फरक. तुम्ही नोकरी करता, मी शेतात का असं काम करतोय. मग आता तुमच्यात म्हणजे क्षेत्र आहे, ते कर्माचा संबंध एकच आहे. मग आता सांगा, तुमच्यातला माझ्यातला. तुमच्यात बुद्धी आहे, तुम्हाला डोळा आहेत, मला डोळा आहेत, मी पाहतो, मला पाहायची इच्छा होते, माझ्याकडे देणं आहे, मी म्हणजे घ्यायला सुद्धा पुढं हात करतोय. देणं घेणं माझ्याकडे आहे, जाणं येणं माझ्याकडे आहे, तेच तुमच्याकडे आहे. तुमच्यात माझ्यात फरक काय आहे सांगा? काहीच फरक नसताना तुमच्यात चैतन्य आहे, माझ्यात चैतन्य आहे का? माझ्यातच आहे. ईश्वर साक्षीनं तुमच्याकडं म्हणजे कूटस्थ आहे, होय ना. आत्मा म्हणून त्याचं नाव आहे. मला बी तेच आहे का दुसरं आहे? अंतःकरण माझ्याकडे आहे. आणि मगाशी 12 वाटा म्हणत हवं, हे सांगायचं राहिलं तुम्हाला की ती एक ओवी आली, मला 15व्यात वाचितो सकाळी, आणि त्याचं चिंतन आगंतुक झालं आहे, तेवढं सांगतो. त्यात ओळख कशी आहे? मोजलं तर ह्यात इंद्रिय किती किती भागवत महाराज सांगित जावा बरं का. आणि तुमचा वेळ झाला तरी बी सांगा, मी लागलंच हे कवर करीन आणि माझं मी काम आटकेन. इंद्रिय किती तुम्हाला? 5 कर्मेंद्रिय. आणि कुणाच्या ताब्यात आहेत ते? त्याला काय म्हणले? इंद्रियच म्हणले. या इंद्रिया माझे 11 म्हणते हे मी जाणावे. आता पुढचं जरा वाचा बघूया. त्याच्या पुढं बापूसाहेब ज्ञानेश्वर्या बांधूनच ठेवता तुम्ही. ज्ञानेश्वरी बांधून ठेवू नका. ज्ञानेश्वरी उशाला खुली ठेवा. कवा झोप लागना होईल तेव्हा उघडून बघा. एखादं कळना झालं तर ते उघडून बघा. गाता तशी वापरा, भागवत तसा वापरा. आणि गावलाच वेळ तर माऊलीचा आणखी काही ग्रंथ आहेत ते बघा. आणि जर ते तुमच्याकडं निदर्शनला आलं तर त्यासाठी शास्त्राचा संबंध काय झाले? असं नंतर करा. आता काय नसली पण एवढी माणसं आहेत, एवढ्याच मी आरडून ओरडून मी कसं तरी सांगतो. इंद्रिया माझी 11 म्हणते हे मी जाणावे. आणि चेतना माझी स्वभावे. काय पुढे म्हटले? कुणाचं नाव घेतलंय यात? चेतना कुणाकडे आहे? मनाकडे जड आहे मन का चेतन आहे? डोळं जड आहेत का चेतन आहेत? तुमचं ज्ञानेंद्रिय 5 जड आहेत, कर्मेंद्रिय 5 जड आहेत, त्यात 11वं मन इंद्रिय जड आहे. मग त्यात चेतना नसेल तर मनाला ज्ञान, मनाला रजोगुण, म्हणजे निळमांबरी मृगतृष्णालहरी, वायाची परारी वावमन, शुक्र शोणिताचा सांदा, मिळता 5चा बांधा, वायुतत्व दशदा एकची झाले, वाया म्हणे हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे संगे. हो, जीव ब्रह्मभावाला सुद्धा जीव दशा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य कुणात आहे? जड असून बरं का. जडात जड परी जवळिका 9. जड परी जवळिका. आता लोह चळ तरी चळ का.
आता लोह आणि एक शंभू दोन्ही जवळ आहेत. दोन्ही जड आहेत का चेतन आहे? जड आहेत. कुणी कुणाला हलवले? चुंबकानं. चुंबक जड आहे आणि तुमचं लोखंड सुद्धा जड आहे आणि दोघांनी आले पर जवळी का? जवळी का? आता हे विज्ञानाचा संबंध येतो. मन वाव आहे पर जवळी का? दत्ता पडूया. आता बुद्धी जड आहे बरं, म्हणजे आरसा जड आहे. आरसा काय करतो? आरसा कुणाला धावतो? जडाला धावतो का चेतनाला धावतो? आरसा जडाला धावतो का चेतनाला धावतो? जडालाच धावतो. बोलायला ना का म्हणजे लचलासारखी काय कळत नाही हे सिद्ध झालंय. कळत नाही असं म्हणून, कारण आम्ही गरीब नाही, आम्ही सुद्धा कापडं धारण करतोय म्हणून पार्वती मातेनं लंगोटी नेसायला लावली आणि व्हायचं तेच झालंय. तुम्ही मनानं मला काहीतरी कळते असं समजू नका. तर कुठल्या तरी एखाद्या म्हणजे संत होय ना, मध्ये संसार तो कोण लेके आम्हा सके हरिजन, म्हणजे पुढे काय हा अवघे ब्रह्मरूप खरे होय ना. हा काळ ब्रह्मानंदी खरे आवडी उरे संचाली. काळ ब्रह्मानंदी आणि अवघे ब्रह्म खरे ते पुढचं आहे. तिथं आनंदाने काय, परंतु तिथं खरं असून सुद्धा या मनानं काय केलं? सगळी ही अवस्था निर्माण केली. रामकृष्ण हरी. बसा. आणि मग हे जड आहे, त्या जडामध्ये चेतना म्हणून 12वी वाट इथं शोधलेली आहे, ती चैतन्याची आहे. आणि ह्या 11 वाटांनी 11 निघालेली 12व्या वाटेला लागली तरच त्यांचं समाधान आहे म्हणून. आणि त्याच वेळेला हा पुरुषार्थ सिद्ध होतो की ही 4थी पुरुषार्थ सिद्ध आहे. भक्तीनं, ज्ञानानं, म्हणजे अगोदरचं कसं कसं आहे? एक ब्रह्मचर्य, एक ग्रस्त, एक वानप्रस्थ आणि एक संन्यास. एक उच्चवर्णीय म्हणजे ब्राह्मण, एक 2 नंबर क्षत्रिय, वैश्य, शूद्र. मग याच्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रमाचा संबंध वानप्रस्थावर का संन्यासावर का ग्रस्तावर? ग्रस्तावर. वानप्रस्थाचा आधार ग्रस्तच आहे आणि संन्यासाला आधार ग्रस्त आहे. श्रेष्ठ कोणता? मग नेम कुणाला लागल्यात? ग्रस्ताला. मग 4 सिद्ध्या आहेत त्या. पुरुषार्थ सिद्धी ही 4थी आहे. आता आर्तो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीच भरतार्ष. आता भक्तातले प्रकार किती? अर्थभक्त, अर्थार्थी भक्त, हा जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. मग 4थ्याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणजे भक्त एक पाही ज्ञानी येतो, म्हणजे उच्च अवस्था आहे. आता ह्यात ज्ञान सांगितलं का नाही 12व्यात? तसं सांगायचं झालं तर तुमच्या म्हणजे आठवडाभर हे सांगता येईल बघा. ही ओवी मध्ये सगळा 12वा, सगळा 11वा, सगळा 10वा, सगळा 9वा आणि त्याचा संबंध धरून पुढचं सुद्धा मध्ये 13वा, 14वा, 15वा आणि 15व्यात संपली ज्ञानेश्वरी. पण आता व्यवहारासाठी आणि 16वा आणि 17वा आणि 18वा समन्वयपूर्वक हे सगळं किती दिवस लागतील? 1-2 तासात होईल हे. हां, आमचं म्हणजे जेवण तरी तासाभरात होतं काय सांगा? त्यालासुद्धा किती वेळ लागतो. आणि आपल्याला म्हणजे ही अवस्था एवढ्या शीघ्र ताबडतोब घडणं कठीण आहे, तरीसुद्धा आपण तिथंपर्यंत जायचा प्रयत्न करूया. काय करूया प्रयत्न? तर या सगळ्या पुरुषार्थामध्ये पण म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. आणि ही
शेवटची पुरुषार्थाची सिद्धी. रिद्धी आणि सिद्धी त्याला जोडून असतं. म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीच्या सावली जोडून असते त्याला. प्रकृती आहे का सावली आहे? रूपाला आहे का सावली? म्हणजे स्वरूपाला आहे. सावली कुणाला आहे? इथं जरा ऐकतात म्हणून असं बोलायचं. स्वरूपाला, रूपाला नाही. स्वरूपाला सावली आहे. आता ऐका, सावली ही रूपाला आहे. कशी ओवी आहे ती सांगा जरा. हा, रूपाला लागली, रूपाला छाया लागली बरं का. म्हणजे रूप नो हे वाया, ते रूप वाया नाही, त्याला छाया लागली. आता छाया जर लागली, आता ती छाया कशी लागली? ही छाया आता आहे, सावट आहे आपल्याला. आम्ही आलो आहे, आमची प्रकृती आलो आहे, त्याला मी म्हणेल तर ते अज्ञान आहे. आणि त्यात चालवणाऱ्याला चालत्याला दिसत्यात का चालवणारा दिसतोय? कठीणच आहे. सगळी आता चालत्याला दिसतात. अहो साध्या साध्या शब्दात सुद्धा आपल्याला कळवून घेता येईल आणि कळत जाईल. तर ती रूपाला लागली छाया, निकन वाडे धनंजया शिवाजी महाराज कनेशी कोंडा. कणाबरोबर कोंडा वाढलेला आहे. ही देवाबरोबर दिवी वाढलेली आहे. ही प्रकृतीबरोबर पुरुषाबरोबर प्रकृती वाढलेली आहे. मग 80 निरुपाधिके जगाची जी जनिके तिये मे वंदिले मुळकी देव देवी. घरात एक आहे का दोन आहे? दोन आहेत. दोन्हीत दोन आहे का दोन्हीत एक आहे? दोन्हीत एक आहे. एक आहे आणि भांडत्यात का? कधी भांडलास का नाही? जैसे सगर्भ वाढिले पोटीचे तेव्हाची झाले. एक जेवतोय का दोन जेवत्यात? एक जेवतोय का दोन जेवतोय? न जेवता पोचलं कसं, वाढलं कसं? शंका आहे. देव आहे का नाही? कुठं आहे? गावच्या वेशीवर आहे का? गावच्या मंदिरात आहे का? इथनं जाऊन पंढरपुरात आहे का? तुम्ही बसता तुमच्यातच आहे, तुम्हीच आहे. हा, अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. कुणाला नाही देव. देव तुमचा तुमच्याबरोबर आहे. कुठं बसशीला तिथं देव आहे, जाशीला तिथं देव आहे. मग देव आहे तिथं जर आता मगाचा शापी तू जीवन जगू नका. हा, असलं तर आनंदानं जगा. पैसा कमी असू दे, पर आनंद गगना एवढा असतो बरं का. आणि पैसा गगना एवढा असला तर आनंद अगदी काय सापिक्या एवढा काय पुरणार आहे तो आनंद. लग्नापुरता, वरातीपुरता, आणि वरात काढून आली की एकामेकाला कुठनं बी ढकलून द्यायला लागल्या. काय गोंधळ आहे बघा. हे आनंदित आहेत मग असं का? तर तो आनंद शापित आहे. त्यांचा योग आहे तो त्यांच्या प्रयत्नानं आहे. त्यांचा योग अदृष्टान नाही. त्यांचा योग म्हणजे कुणी लावून दिलेला नाही. थोरा मोठ्यांची मर्जी नाही. आणि त्यांच्या तिने मनान पैसा मिळवू नका. मनान पुढं जाऊन बसू नका. कुणी बोलवलं तर मागं बसू नका. म्हणजे मनानच करू नका. आज्ञेनं करा. प्रत्येक विषयाला आज्ञा आहे. आज्ञा आहे. बंधन आहे ते चांगलं आहे का? मुक्त आहे ते चांगलं आहे? बैलाला व्यसन नसली तर कुठं जाईल? नावाला आवला नसला तर कुठं जाईल? हा, आता हे सगळं बोलायची अडचण पडते. घरातलं प्रवचन आहे, मंदिरातलं आहे आणि क्षेत्रावरलं आहे, नाही साधनेतलं आहे, तर असं बोलावं लागेल. हां, कमरेला करदोड आहे तर पुरुष आहे. आणि एक बंधन आहेत तर स्त्री आहे, नाही तर स्त्री मुक्त नाही आणि पुरुष बंधनात नाही. असं वेदाचं मनोगत आहे. स्त्रीला बंधन कोणाचं? स्त्रीला बंधन कोणाचं? काय सांगशील याच्याबद्दल? स्त्रीला स्त्रीचं बंधन नाही. स्त्रीला देवाचं बंधन नाही. मोर्चा काढणारच सगळ्या बायामुळं. देवासुद्धा काढतील. आणि स्त्रीला जर बंधन नाही तर लिली ज्ञानेश्वरी काय वाचलं सा परवा? वाचा की.
वाचा वाचा जरा सांगा महाराज, सांगा तुम्ही. मी निर्भीडपणाने एक सांगतो बघी, सांगतो बंधन. हां, यातला देव काढून टाकला तर आता राहू देते. ज्ञानेश्वरी सगळी पेलत नाही, गाता सगळा समाजाला पेलत नाही, परंतु जशी आहे तशी नाही वाचली तर वाचणाऱ्यावर दोष येतो. मग आम्ही सांगितलं की आमच्या मनाचं सांगितलं असं, आमच्या मनाचं आम्हाला सांगून चालणार नाही. ते शापित होईल प्रवचन, ते शापित होईल भक्ती, ते शापित होईल ज्ञान, ते शापित होईल वैराग्य. आणि इथनं उठलं की आम्ही कुठल्या तरी एखाद्या पिशवीत कुणाच्या तरी हात घातल्याशिवाय राहणार नाही. आणि ते म्हणजे आळ कोणचा राहील आपल्याकडं? हो, चोरीचा. हां, चोर जार वगैरे हे सगळी नावं आहेत का? व्यवहार आहे. हो, व्यवहार कोण करील त्याला ते नाव लागू पडतं चोर. म्हणजे तो व्यवहार केला तर तो चोर, तो व्यवहार केला तर तो जार, ती भक्ती केली तर तो भक्त. हे जर तिकडलं इकडं नाही लावलं आणि हेच जर सांगित बसलं तर हे पटत नाही. म्हणून ती ओळीसुद्धा गरजेची आहे महाराज, तुम्ही लपवून ठेवता. असू दे तिकडं, मी सांगून रिकामा झालो अंशतः. आता दुसरा भाग त्यातला सांगतो. म्हणजे देहीचा अग्नी गेला, देह नोहे चिखलू गेला. हे कुणामुळं चालतंय मी मगाशी तुम्हाला सांगून गेलो. एक वाक्य सर्वांच्यासाठी. चालत्याली दिसत्यात का चालविणारा दिसतो, दिसते ती प्रकृती, असतो तो देव. आणि त्या असलेल्या देवाचा संबंध वृत्तीवर. किती वाजले का तुमचं? हां हां, 5 मिनटं झाले बरं का. आता मला तात्या मी आता आखडून घेतो. हो, नुसतं मधी मारायचं राहिलं तर आपला पाण्यातला चिकोल कोळपा असतो. या तास चुकून मारलं तर चालतंय की? पाणी खडळलेलं तेव्हा त्या ह्याच्यात जातं आहे, इकडलं तिकडं जातं आहे. आणि कोपा कोळपून झालं आहे असं आपल्या आम्हाला तरी काय शापितच की सगळे. ऐकणारा जर शापित असला तर सांगणारा शापितच ठरतो. आणि सांगणारा जर शापित असला तर ऐकणारा कुठे पण आले तर आम्ही फोन करणार. अरे रामकृष्ण हरी, शापित ठरतो महाराज. म्हणून जरी असं असलं तरीसुद्धा ही प्रकृती म्हणजे शापित आहे. विकार आहे का संस्कार आहेत? विकार आहे. कोणचं विकार आहे यातलं? हां, आता मी सांगून गेलो की तुम्हाला हे इंद्रिय आणि मन या संबंधाने सांगून गेलो. हे डोळं जोडल्यात कुणाला? ह्या उपाधीला. पंचमहाभूताचं हे संबंध आहेत सगळं. आता ह्या उपाधीला मन कुणाला जोडलं आहे? या उपाधीचं सूक्ष्म शरीर आहे ते. म्हणजे त्याला चित्त आहे, अहंकार आहे, बुद्धी आहे. म्हणजे यातला आता ही बनली आहे कशी एवढी बाई सांगतो तुम्हाला. मग तुम्ही बाई आहे का बापही आहे बघा. आणि मी बाई कुणाला म्हणलो आहे ते बी बघा. बाईला बाई म्हणेल तो पुरुष सिद्ध होत नाही, कारण तो स्वतः पायीच आहे. बाईला बंधन आहे असं मी बोलून गेलो, माफ करा. व्यवहार हा तुमचा आमचा ईश्वरी इच्छेनं चाललेला आहे. आणि ईश्वरी मनोगत आहे. प्रत्येक योनीमध्ये याचा संबंध येतो. आणि जीवन चाललेलं आहे ते देव आणि देवीच्या संबंधाने. यातला देव बाजूला केला तर देवी राहू शकत नाही. आणि देवीशिवाय देव आहे असा सिद्ध होत नाही. जिथं जिथं देवी तिथं तिथं देव. म्हणून याची संगतीच आहे. जिथं देव तिथं देव. म्हणून रोपण हे वाया, रूपा लागली छाया. निकण वाढे धनंजया. ही प्रकृती पुरुषाची जोडी सांगता संगडी. ज्या आंबोली जोडी आंबुला खाय. कुणी व्यवहार करायचा? कुणी करायचा दत्ता? व्यवहार बाईन करायचा. आता बाई रस्त्यावर. अरे देवा पांडुरंगा, हे कसं चालायचं? अडचणीत आलाय समाज, संस्कार बुडालाय, नीतिमूल्ये बिघाडले. आणि सगळी संस्कृती कुणाच्या हातात असेल तर ह्या प्रकृतीच्या आधारावर संस्कृती आहे. आणि म्हणून हिनं संस्कारानं जीवन जगावं लागतं. आणि संस्कार हिच्यासाठी असतात. म्हणून अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद आहे. म्हणजे अष्टपुत्र कोणचे?
हे 8 विकार आहेत. अहंकाराला म्हणजे देवाला अर्पण करायचं, होय ना. काय काय होय ना. आप, तेज, गगन, मही, मारुत, मन, बुद्धी, अहंकार, भिन्न आटेव. हे अहंकारासकट 8 भाग आहेत. हे 5 आणि हे 3. 5 आणि 3 8. 8 विकार आहेत. मनाला सुद्धा संस्कार कुणाचं पाहिजे? संस्कार कुणाचं होतील? कुणाचं करावं? पुरुष म्हणजे चैतन्य, पुरुष म्हणजे परब्रह्म. अनंगो हा पेंदा निकवडा नुसता, जीर्ण वृद्धापासून वृद्धू, अनादी अनंत असणारा, ह्या सगळ्याला अधिष्ठान असणारा, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपानं नटलेला, त्याला पुरुष असे संज्ञा आहे. ह्या प्रकृतीत राहिला आहे म्हणून कूटस्थ अशी शास्त्रानं केलेली याची व्याख्या आहे. आणि साक्षी म्हणून म्हणजे कर्माचा, ह्यात ईश्वर तोच आहे. कर्माचं फल माझं तुम्हाला नाही, तुमचं मला नाही. म्हणून शाप आणि उशाप, त्यानं जर आशीर्वाद दिला तर तो उशाप आहे. ते थोडं पैसे पुरत्यात, म्हणजे थोडं औषध आपल्याला आरोग्य निर्माण करून देतं, थोड्या भाकरीनं भूक जाते, थोड्या गाडीवर आमची पल्ला घेते गाडी. हे खरं आहे बरं का. 12-15 रोग असतील माझ्या शरीरात आता, तर एकही मी जमेला धरला नाही. अजूनसुद्धा हे चालतंय का बंद पडले? तुम्हाला खरोखर या सरवड्यापेक्षा माझी माहिती जास्त आहे. ह्याला पेट्रोल कमी नाही, ॲव्हरेज जास्त. ॲव्हरेज आहे. हे खरं आहे. पेट्रोल कमी आणि हमी जास्त. आता दुकानदारासनीच ते विचारायला पाहिजे. जेव्हा म्हणलं मला गाडी गावती, मी येतोय, आणि बिनगाडीचं इथंपर्यंत आलो आहे असं त्यांना सांगितलं भांडून. कारण त्यांनी मला काय सांगितलं तर, तुम्ही घरात थांबा, मी तुम्हाला न्यायला येतो. आजपर्यंत दत्ताने एवढा कधी खोळंबा कराय नाही. खरं दत्ताचा संपर्क नाही आज. आणि 2 गाड्या मला आणायला आज तयार होत्या, आणि दोन्ही गाडीवानांनी सांगितलं मला ट्रॅक्टरला गिऱ्हाईक आले एका गाडीवानानं, आणि एका गाडीवानानं सांगितलं आम्हाला तिकडे याय जमत नाही. तो फोन गेला भरतनं फोन केला घरात, आणि अण्णा होते, अण्णा साक्षीला आहे तिथं माझ्याबरोबर. अण्णांचं डळमळीत, इकडं जायचं का तिकडं जायचं, कुठं तरी जाऊया. जिकडं पुढा तिकडं पहिल्या गोष्टी होत्या म्हाताऱ्या सांगायच्या, तिकडं लोक थोडा. मग आम्ही आलो तळाशीच्या आहे रस्त्याला, त्या घरापासून वळलाव तेवढं. गाडी कवा आली अण्णा? बोलविली का आली? असं 50 वर्ष चाललं आहे. किती वर्षे? हे तुमच्याकडं फोटो काढून घ्यायसाठी सांगत नाही, अनुभव म्हणून एक घटना सांगतो. आजचीच आहे ताजी म्हणून. झालं काय झालं आले. आणि तिथनं आम्ही तुरुंब्यात आला. त्या गाडीवानला म्हणलं जातो, तो सोडतो म्हणता सरवड्यापर्यंत. तुरुंब्यात आला आणि जरा खाली आला, तोपर्यंत पाठीमागनं दुकानदार आले. आलासा नव्ह तुम्ही? आलासा. दुकानदारासनी म्हणलं जावा तुम्ही, कारण माझ्याबरोबर तक्रार केली त्यांनी, कराय नसाय पाहिजे होती. कारण वाणीच कुतं आणि वाणीच वायदा मागे पूड त्यानंच दिली त्यावेळेला त्याच्याकडे काही पैसे नव्हतं, उधार दिली. आता कल उधार घेणारा माणूस आज कुठनं आणून देणार? त्याच्याकडे कुठली गाडीच नाही. आता येतो म्हणून सांगितलं, सर मी वाट बघित बसलो, तुम्ही आला नाही. हे असं बोललं, खरं बोललं की त्यांना वाटतं माणसात आमचा अपमान केला. मी अपमानासाठी कुणाच्या नाही आणि मानासाठी सुद्धा नाही. मी जसं आहे तसं बोलायसाठी आहे, आणि आजपर्यंत बोलत आलो आहे. तुमच्याकडं काय हिची नुकसान भरपाई कधीही मागणार नाही, आणि तुम्ही दिली असेल तर मी नाकारणार बी नाही. काय दिलंसा तर प्रेम द्या. प्रेम हे मागण्याचा विषय नाही, तर तो देण्याचा विषय आहे. काय द्यावं? प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं. घेता येण्यासारखी गोष्ट कोणची असेल तर त्या प्रेमापोटी बोललो, हे माफ करा. खरं आजचा असा प्रसंग आहे. तिथनं मग जावा म्हटलं, मी तुमच्या गाडीवर बसणार नाही. भांडण झालं जरा दोघांचं. मी बोलतोय अद्वाचा, तुम्हाला मी बोललं असेल का काहीतरी, बोलून घेऊन आणि येत आहे माझं नशीब. तुम्हाला
माझ्या स्वार्थासाठी बोलणार नाही ही माझी प्रतिज्ञा आहे या माऊलीच्या समोर. माझ्या लोभासाठी माझ्या गरजेसाठी मी तुम्हाला वापरणारही नाही ही माझी प्रतिज्ञा आहे. पण एखाद्या वेळेला मला वागायचं आहे तसं वागू द्या, मला अडसर करू नका, याबद्दल मात्र मी बोलत असतो. एक अस्मिता सांगतो, एका शाहिराचे ऐकलेले आहे फार लहान असताना. मग काय अस्मिता आहे? जरी जन्माने गरीब असलो कर्मदरिद्री मुळीच नाही, पैशासाठी पोटासाठी स्वाभिमान मी विकला नाही. खबरदार कोणी थांबवाल कडे तोडून जाईन पुढती, जसा तुटावा कडा कोसळून पडेन तुमच्या पायावरती. म्हणजे एकूण जर असा याचा विचार केला तर पुष्कळ आणि पद आहे त्यात. मी एकदा ऐकलं तर मला पाठवत होतो. काही कवितासुद्धा अजून सांगतोय मी लोकांनी. त्या दत्तानं मला एक दिवस आपल्या फोनवरल्या मध्ये दावल्या आणि अजूनसुद्धा दत्ताकडे त्या मिळतात बघा त्या कविता. म्हणजे त्यातली म्हणजे तिसरीची एक कविता दावली, पाचवीची एक दावली. म्हणजे पाचवीची कविता तरी छान, तिसरीची एक ड्युटीची कविता म्हणजे या बिजलीची. आधी होते मी ड्युटी, म्हणजे शेतकऱ्यांची आवडती, झाले इवला मग पणती, म्हणजे घराघरातून मिनमिनती, समय केले मला कुणी देवापुढती नेऊनी, कंदील त्याला जनमणती, मीच तयातील परज्योती, बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज बरवे, वरात मज वाचून आडे, जग झगाड तो कसा पडे. हो ना. आता झाले मी पण ती नाही बिजली आणि घरे मंदिरे लकलकले, कसलेही मज रूप मिळो, देहे जळो आणि जग उजळो. अत्यंत सुंदर अशी कवी बी त्या पद्धतीचं होतं. आता हे कवी बी असंच आहे. पाचवीतली एक कविता, लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार तशी ना शोधणी दुसऱ्या लाख, किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले, हासते केसते सुंदर काळे कुरळे, झाकती उघडती निळे हासरे डोळे, म्हणजे अन ओरट जसे की आताच खुदकन हसले. आता हे सगळं बघितलं तर विस्तार आहे. चौथीत एक होती, बघा हे आकाशात सूर्य हा आला, पांघरुणी अंगावरी भरजरी शेला, निळ्याच्या महालाला खांब सोनेरी, मोतियाच्या लावेल्या आत घालेरी, डोंगराच्या आडून हा डोकावी हाडू, आणि फुले गुलाबाची लागे उजळू, नभातून सोनियाच्या ओथी तो रासी, गुदगुल्या करी तसे खेळे फुलाचे. काय कविता असायच्या त्या. कवी कोणचे, आताच्या कविता काय, आणि त्याचा संबंध काय, विचार काय, आणि संस्कार काय, आणि संस्कृती काय, हे सगळं जर आता माझं पुढं जायला लागलं आहे. मी इथं सोडतो हे साप्ती आणि काय करतो, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन मला 5 ग्रंथ माऊलीचं मुखोद्गत आहे. गाता त्या पद्धतीनं आहे. गाता आता आमचं चालू आहे. आणि कोण एवढं बोलवतं आहे म्हणजे कुणाला माहीत, तर बोलतो आहे मात्र मी. जरा 1-2 मिनटं जर वेळ माझ्यासाठी दिला असा तर कोकू नका, कोण माझ्या पाया पडू नका, मला जेवाय वाढू नका, पण माझं 1-2 मिनटाचं ऐकून घेत जावा एवढंच सांगतो. आता माझं अखेरचं दिवस आहे. म्हणजे माझं मला हे अनावर झालेलं आहे आणि ते कुठंतरी म्हणजे वरफुल झालं भांडं तर पडतं आहे महाराज. गरजेचं बी पडतं आहे आणि बिनगरजेचं बी पडतं आहे का नाही, पडतं आहे. बसलेल्या जाग्याला पडतं आहे, झोपलेल्या जाग्याला पडतं आहे. म्हणजे कुठं जाईल तिथं वैरण काढाय म्हणून जरी गेलो तरी जनावर वैरण खातील असं काही नाही, तिथंच ते राहतं. आणि आतासुद्धा इथं थोडं माझं चिंतन राहिलेलं आहे, राहू दे तिकडं. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी, हे मला सांगायचं होतं. आणि मला इथं संसारिकाला सुद्धा परमार्थ करता येतो, यातलं चैतन्य ओळखून घेता येतं, यात उपाधीचा व्यवहार उपाधीशी करता येतो. उपाधीबद्दल आपल्याला आणि एकूण ह्या परमार्थातलं आता मी काही 4-5 ग्रंथांची नावं सांगितली. आणि माझ्या 11व्या वर्षापासून मी हे शोधतो आहे भागवत महाराज. अजूनसुद्धा मी अभ्यासू म्हणूनच जगतो आहे. अजूनसुद्धा कुठं आता काही मध्ये
श्रेष्ठांनी मला जवळ केलं आहे, पण यत्किंचितही तो भाव माझ्या याच्यावर नाही. हा अनेक आपण आपल्याला समजून येईल तेवढंच घेत घेत बसायचं. आज आता एखादं उदाहरण असं सुद्धा द्यावं असं वाटलं तर मगाशी दिलं मी शबीराजाचं. म्हणजे त्यानं कशासाठी तो त्याच्या पाठी लागला, तर त्या पक्षाला म्हणजे आपल्या कब्जात घेण्यासाठी. तो ससाना ज्याच्या मांडीवर बसला त्याने काय केलं, त्यानं तुला एकूण हे खाद्य एवढ्या वजनाचं दिलं तर संतुष्ट आहेस ना, याला सोडणार नव्ह काय. मग आपल्या अंगाचं जर मांस तो कापून देतो तर ही कुठं इतिहासातली नोंद. आणि आता हे किशे कापूचं धंदा कुठं आणि फसवणूक कुठं आणि काय कुणावर कसा विश्वास ठेवायचा, भलतं डोक्यात जाळं असते. आणि ते जाळं काय म्हणजे अकल उकल होत नाही. आणि ते संपूर्ण अभ्यासाचं असलेल्यामुळं चिंतनाचं असलेल्यामुळं माझा कालावधी जातो आहे निघून. मला कुणाचंही कधी बंधन नाही. ते परमार्थ माझा म्हणजे कडपर्यंत म्हणजे चाललं आहे. संसारातली बंधनं मी काय सगळीच पाळल्यात असं नाही. कुठं एकादश असेल, कुठं सोमवार असेल, कुठं गुरुवार असेल, कुठं मंगळवार असेल, ज्याचा त्याच्याकडं वार असतो आहे. मी माझ्या महिमेत असतो आहे आणि माझा आणि त्यांचा काही त्या वारांचा सुद्धा संबंध नाही. तारखा येत असतील, प्रसंग येत असतील, निघून जायचं असतील. कोणचं राहिलं आहे, कालचा दिवस राहिला आहे, कालचा आठवडा राहिला आहे का, मागचं वर्ष राहिलं आहे का, गेलं आहे ना काय, आजपर्यंत गेलं आहे. पुढचं कशाला मुजीत बसायचं, आताचं का सोडायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आपण त्याच्या सेवेत रुजवायचं. कोण स्त्री असो पुरुष असो, स्त्री पुरुष हो, भाव हा ईश्वरी सत्तेत नाही तर चैतन्याचा आहे. आणि एक व्यवहाराची संगती लावायसाठी ही देवाची रूप आहेत. हे देवावर चढलेलं अलंकार आहेत बरं का. जसं एखाद्या तुमच्या आमच्या अंगावर कापड आम्ही बदलून घालतो, कोण काय घालील कोण काय घालील, तसं हे भगवंतानं काय म्हणले, जे उन्मनीचे लावण्य तुरीचे तारुण्य अनादिचे अगण्य परमतत्व, तीही चतुर्भुज रूप कोंबेली जयाची शोभा रूपाली, देखोनी नास्तिकी नो केली भक्ता वृंदावन. भक्ताला हे वृंदावन आहे. सगळ्याकडे वृंदावनात काय असतो, देव असतो. आणि त्या देवाचं दर्शन म्हणजे स्त्रीचं दर्शन, देवाचं दर्शन म्हणजे पुरुषाचं दर्शन, देवाचं दर्शन म्हणजे दोघांचं दर्शन, दोघांचं दर्शन म्हणजेच एकाचं दर्शन. जैसे सगर्भ वाढिले पोटीचे देवाचे झाले. किंवा दुसरं उदाहरण माऊलीने दिलं काय, ते आंधळ्याने आवंतले. कसं येणार ते, आंधळ्याला जर तुम्ही निमंत्रण दिलं असा तर दुजनशी आहे, ते दुसऱ्याला घेऊन येणार. कसं, तसं तुम्ही प्रकृतीची पूजा केलीसा तर परमात्म्यापर्यंत जाते. आणि परमात्म्याला जाणून केलीसा तर मी तो मी ये जावा मी तुम्ही. कसं, करोनी रसोई बरी कानी किवी भरावी, फुले आणून बांधावी डोळा किवी. हा तैसा मी तो मी ये जावा मीची म्हणून. देव म्हणून पूजावं का प्रकृती म्हणून पूजावी. बाईला पूजली तर बापयापर्यंत पोचतं आणि बापयालाच पूजलं तर त्या बापही या रूपानं प्रकृती समोर येते. समोर आता आमच्या कोण आहे, उपाधी आहे. उपाधी देवाचा आहे का जीवाचा आहे. जीवाला काय सोडूच वाटते, त्याचा जर म्हटलं तर सोडील मध्ये राहील, राहतो. जीव हा कल्पनेतला आहे का, जीव हा कल्पनेतला आहे ना, जग हे कल्पनेतलं आहे का. आता ही जर कुणाची, ज्यानं पाहिलं तिची, मग तुम्ही कुणाला पाहिलं, तुमच्या शरीराला पाहिलं. तुमची कल्पना आहे, कल्पनेतलं जागा झाल्यावर स्वप्न उरत नाही. म्हणजे ते आरशात आहे का, आरशात कोण आहे, पाहणार आहे. पाहतो कोण, कोणाला पाहता येतं, हे सुद्धा न्याय आहेत बरं का. एक स्वरूपापर्यंत पोचणारे हे न्याय आहेत. आता ते मला सांगित बसायचं नाही, माझं झाल्याशिवाय एवढं जाहीर करतो. जसं आरशात दिसलं तर इकडं असतं, इकडं असलं तरी हे नाही तर ह्याच्या आत असणारा तो, ह्याला चालवणारा बोलवणारा तो आमचा सर्वांचा देव एक आहे. आणि मग त्याच्यानं हे सगळं भक्तीचं म्हणा, ज्ञानाचं म्हणा, वैराग्याचं म्हणा,
नाही दुराचाराचं म्हणा सदाचाराचं म्हणा सगळं व्यवहार आणि ते सदाचाराचं व्यवहार आपल्याकडं व्हावं अशी आपली धारणा असावी. त्याला माळ घालावी, त्याला वारी घ्यावी, त्याला असं उत्सव ठेवावं. त्या उत्सवाला सर्वांनी म्हणजे हाजरी लावून सहकार्य करावं ही सहानुभूती आहे परमार्थासाठी. आणि त्याला मदत करणं, त्याच्या हातामध्ये आपला सेवेचा वाटा ठेवणं. इथं एखादं हातरून जरी एखादी तरटी घ्यायची, एखादा खराटा मारला, जेवणामध्ये शिस्त असावी. जेवताना सुद्धा आता आम्ही बघतो एक पंगत उठायची आहे तोवर दुसरी, ते झाड लोट केल्याशिवाय पंक्ती वाढून येतात. म्हणजे खाताना सुद्धा सत्वगुण, म्हणजे पाहताना सुद्धा सत्वगुण, निदान गुणातीत व्हायला हे गुण सत्वाचं तरी पाळावं. रजोगुणात जाऊच नाही. म्हणजे काय मिळेल ते आपलं तो सत्वगुण असतो. आणि रजोगुण म्हणजे मिळालेलं सोडून मागून घेणं हे रजोगुणाचं मायिक कार्य असतं ते. आणि तमोगुणाचं काय दिलं तरी समाधान नाही, त्याला तमोगुण म्हणायचं. ही तमोगुणाची राक्षसी सद्बुद्धी ते घासी, याची प्रमाण आहे ती. प्रवचनकारासाठी प्रमाणं पाहिजेत, कीर्तनकारासाठी प्रमाणं पाहिजेत. आणि म्हणजे अनुवाद करायचा तर काही प्रमाणाची गरज नाही. तर आपल्याला तुमच्यापर्यंत पोचायचं झालं, तुम्ही नी मी एक आहे हे समजून घ्यायचं झालं तर याला काय प्रमाण, याला तुम्ही नी मीच प्रमाण, ह्याच्या पलीकडं प्रमाण नाही. तुम्ही देव आहे म्हणजे देवची खरे, देवची खरे. तू का म्हणे बरे कोण, तुम्ही खरे देव तुम्ही आहे. आणि खरे देव म्हणणारा कोण, आता राक्षस असेल तो सुद्धा देवाला देव म्हणणारा देवच आहे. आता देव होई जेते देवाचे संगती. आता हे एक आहे. आणि मीच हो आणि पांडवा करती माझी सेवा, नवला होतो जे का देव होता येते बरं का आपल्या संप्रदायात. कुंडली कबरदारी.